सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। मागच्या वर्षी 111वा जन्मोत्सव होता आणि त्या निमित्तानं शांती कुटीरमध्ये येणं झालं होतं। त्यावेळेला सगळ्यांच्या गाठी पडल्या होत्या, खूप मोठा उत्साह झाला, खूप लोक साधक लोक आले होते आणि खूप मजा आली होती। आणि मला सुद्धा पूज्य गणपतराव महाराजांच्या चरणी आशीर्वाद घेता आला होता। यावर्षी हा उत्सव ऑनलाईन करायचं ठरलं आहे असं मला अरुणदादांनी सांगितलं। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मार्च महिन्यापासून आपलं आयुष्य एक प्रकारचं बदललेलं आहे। सबंध सगळं आयुष्य आमचं आज लॉकडाऊन करोना ह्या संदर्भातून एक व्यापलं गेलेलं आहे। आणि ह्या सगळ्या करोनाच्या काळामध्ये, कोविड-19 पॅन्डेमिकच्या काळामध्ये नुसत्या भारत देशातमध्ये सुद्धा नाही तर सबंध जगभरामध्ये एक चिंता, भीती, काळजी, नैराश्य असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की ह्याच्यातून आम्ही कधी एकदा बाहेर पडू। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अरुणदादांनी मला विचारलं की आता ह्यावर्षी कुठल्या विषयावर बोलणार। आणि मी पण त्यांना विचारलं की या सध्याच्या काळामध्ये कुठला विषय घ्यावा। तर अरुणदादा म्हणले की आत्मज्ञानाचं साधन काय या विषयावर जर बोलला तर बरं होईल। आणि अर्थातच थोडंसं तरुण पिढीसाठी असावं। आणि म्हणूनच मला एकदम अशी एक श्रुती आठवली अमृतबिंदू उपनिषदामधली की मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः। अर्थात आमचं मन हेच बंधनाला आणि मोक्षाला कारण आहे। म्हणजे आमच्याकडं एकच मन आहे आणि तेच मन हे बंधनाला कारण आहे आणि तेच मन हे मोक्षाला सुद्धा कारण आहे। आणि असा ज्यावेळेला आम्ही विचार करतो की आमचं मनच आम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जाईल, आत्मज्ञानाची प्राप्ती करून देईल, आत्मदर्शन घडवून देईल आणि तेच मन आम्हाला कर्मबंधनामध्ये सुद्धा जखडवून ठेवेल। मग असा ज्यावेळेला विचार मनामध्ये येतो की 3 गोष्टी येतात, आम्हाला हे जाणून घेतलं पाहिजे की मोक्ष म्हणजे काय, बंधन म्हणजे काय आणि त्या दोघांना व्याप्त करणारं मन हे जे आम्ही म्हणतो ते म्हणजे काय। तर पहिल्यांदा आपण मोक्ष म्हणजे काय जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आचार्यांनी मोक्षाची एक छान व्याख्या केली आहे। ते म्हणतात की अत्यंत दुःख निवृत्ती निरतिशय आनंदस्य प्राप्ती इति मोक्षः। म्हणजे अतिशय दुःखाचा निरास
म्हणजे जिथं दुःखाचा पूर्णपणे अभाव आहे आणि ज्या ठिकाणी अतिशय निर्भय असा आनंद आहे, अशी अवस्था म्हणजेच मोक्ष होय. म्हणजे मोक्ष ही वस्तू घटपटादी नाही. मोक्ष कुठंतरी जाऊन ही मिळवायची गोष्ट नाही. मोक्ष मोक्ष म्हणतात तो मेल्यानंतर सुद्धा मिळणार नाही. तर मोक्ष हा आम्हाला या देहात असतानाच अनुभवण्याची गोष्ट आहे, म्हणजेच अनुभूतीची गोष्ट आहे. आणि मोक्ष म्हणजेच आत्मज्ञान आणि आत्मज्ञान म्हणजेच मोक्ष हे आचार्यांनी आत्मबोधामध्ये सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे मोक्षाचं साक्षात्कारण आत्मज्ञान आणि आत्मज्ञानाचं साक्षात्कारण मन ही साखळी निर्माण होते. आणि म्हणूनच आम्हाला लक्षात येतं की ज्याला मी मोक्षाबद्दल विचार करतो आणि मोक्षाबद्दल ज्याला विचार करतो त्यावेळेला आम्हाला असं लक्षात येतं की जे दैवी गुण सांगितलेत की अभयम सत्व संशुद्धी, म्हणजे ह्याच्यामधला पहिला जो दैवी गुण आहे अभय, म्हणजेच भय नसणे, म्हणजे भयाचा अभाव, म्हणजेच चिंता काळजी याचा लवलेश सुद्धा नाही. आणि असा जो अभय सत्व संशुद्धी म्हणजे अभय हा जो गुण आहे, हा जो दैवी गुण आहे, हा दैवी गुण हा ह्या आत्मज्ञान असलेल्या पुरुषाचा पहिला गुण आहे. म्हणजे आता आम्हाला लक्षात आलं की दुसरा ज्यावेळेला अध्याय भगवंतांनी सांगितला आणि त्यावेळेला स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगितलं, त्यांनी सांगितलं की आत्मनी एव आत्मना तृप्तः स्थितप्रज्ञस्य दोच्यते. म्हणजे आमच्या आतच असलेला आनंद, कुठल्याही संकल्पाशिवाय असलेला आनंद, कुठल्या कामनाशिवाय असलेला आनंद की जो आमच्या आतच आहे, तो मिळवणं म्हणजेच आत्मज्ञान आहे. आणि आत्मज्ञानाचं साधन, त्या आनंदाचं साधन हे आमचं मन आहे. ही जर मोक्षाची जर डेफिनेशन असेल, अत्यंत दुःख निवृत्ती निरतिशय आनंदस्य प्राप्ती, हा जर मोक्ष असेल तर मग बंधन काय हा दुसरा प्रश्न आहे. आणि समजायला अतिशय सोपं आहे की जर मोक्षाची डेफिनेशन जर अशी असेल की अत्यंत दुःख निवृत्ती ही, तर बंधनाची डेफिनेशन त्याच्याबरोबर उलटी, म्हणजे दुःख काळजी चिंता भय नैराश्य इत्यादी 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 भावना. म्हणजे आज आम्हाला जे करोनाच्या महामारीमध्ये, करोनाच्या संकटामध्ये आज आम्ही सबंध जगामध्ये बघितलं, फक्त भारतामध्ये सुद्धा नाही, तर आम्हाला सर्व मनुष्य जात ही करोनानं व्याप्त झालेली दिसते. म्हणजे करोनाची भीती, करोनाचं संकट हे आहे, ह्याच्यात कुठलाही वाद नाही. करोनाची काळजी घ्यायला पाहिजे ह्याच्यातही कुठलं दुमत नाही. परंतु असं एका ठिकाणी म्हणलंय, आणि आपण जर सगळीकडे बघितलं, सगळे चॅनल्स बघितले, सगळे वृत्तपत्र बघितली, तर आम्हाला असं लक्षात येतं की करोनाच्या भीतीमुळं, करोनाच्या संकटाच्या भीतीमुळंच अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत. म्हणजे करोना हा बरा होऊ शकतो, त्याची फेटॅलिटी रेट ही कमी आहे हे आम्हाला माहिती आहे, पण तरीसुद्धा करोनाचं एक संकट, करोनाचं एक सावट, करोनाची एक भीती आमच्या सतत मनामध्ये आहे. आणि त्या भीतीनं, त्या चिंतेनं आमचं मन पोखरून निघालेलं आहे. आणि तेच आम्हाला या सबंध बंधनामध्ये, साखळीमध्ये जखडून टाकतं आहे. आणि हे एका प्रकारचं बंधनच आहे, नाही का? म्हणजेच करोना आम्हाला दिसत नाही, तो अतिशय सूक्ष्म आहे, पण तरीसुद्धा आम्ही त्या बंधनामध्ये, करोनाच्या बंधनामध्ये पडलेलो आहे. म्हणजे करोनाच्या पेक्षा करोनाची भीती आम्हाला जास्त मोठी आहे. आणि त्या भीतीतून आम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, त्या भीतीतून जर आम्हाला बाहेर पडायचं असेल, तर आम्हाला त्या करोनाचं ज्ञान घेणं आवश्यक आहे.
आणि आपण पुढे बघूया की ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञान कशा पद्धतीनं घेतलं जातं त्याचा आपण सगळा उहापोह आज करणार आहोत. पण म्हणूनच मग आपल्याला आता पुढचा प्रश्न येतो की जर आम्हाला जर बंधन म्हणजे काय हे कळलं, मोक्ष म्हणजे काय कळलं आणि मोक्ष आणि बंधन यांच्या अनुषंगानं येणाऱ्या हे आनंद आणि दुःख ह्या ज्या भावना आहेत, या भावना कुठे आहेत असं जर मला विचारलं तर या भावना या आमच्या मनात आहेत. म्हणजेच आनंद आणि दुःख ह्या घटपटादी असणाऱ्या वस्तूप्रमाणे कुठे दिसत नाहीत. बाजारात गेलो तर आम्हाला त्या विकत घेता येत नाहीत किंवा त्या आम्हाला टाकता सुद्धा येत नाहीत, तर त्या आमच्या मनामध्ये असून त्या आम्हाला अनुभवता येतात. त्याची अनुभूती येते आणि त्याची अनुभूती ही आमच्या मनामध्ये येते. मग जर मनामध्ये जर आनंद आणि दुःख या जर भावना आम्हाला अनुभवता येत असतील तर मग पुढचा प्रश्न पडतो की हे मन 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 जे आम्ही म्हणतो ते आहे तरी काय. आता आपण थोडासा मनाचा विचार करू की मन जर आम्ही जर विचार केला तर मन इज कंटिन्युअस स्ट्रीम ऑफ थॉट्स. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्ती उठत असतात, थॉट्स उठत असतात. आणि जर आपण जर बारकाईने जर बघितलं तर पहिल्यांदा एक वृत्ती उठते, ती थोडा वेळ थांबते आणि नंतर ती वृत्ती निघून जाते. दुसरी वृत्ती उठते, ती थोड्या वेळ थांबते आणि थोड्या वेळानंतर ती वृत्ती सुद्धा निघून जाते. म्हणजे एकापाठोपाठ एक अशा वृत्तींचा प्रवाह, म्हणजे जर आम्ही नदीचा प्रवाह जर बघितला तर नदीचा प्रवाह असा कधीही खंडित होत नाही, पाणी कधीही थांबत नाही, पण पाण्याचा जो प्रवाह आहे तो हा कंटिन्युअस आहे. तसंच आमच्या मनामध्ये असलेल्या वृत्तींचा प्रवाह हा कंटिन्युअस आहे. म्हणजेच जर आम्ही जर मन म्हणजे काय ह्याचा जर विचार केला तर आम्हाला असं लक्षात येईल की मन हा एक वृत्तींचा प्रवाह आहे. आमच्या मनामध्ये उठणाऱ्या थॉट्सचा एक प्रवाह आहे आणि हा प्रवाह म्हणजेच दुसरं तिसरं काहीही नसून आमचं मन आहे. मन ही अतिशय सूक्ष्मातिसूक्ष्म गोष्ट आहे. माइंड इज द सटलेस्ट पार्ट ऑफ द बॉडी. म्हणजे या जगामध्ये, या सरासर सृष्टीमध्ये जर सर्वात सूक्ष्म गोष्ट कुठली असेल तर ती मन हे आहे. आणि या मनाच्या साहाय्यानं आम्ही ही सगळी सृष्टी अनुभवू शकतो. मग आता आम्हाला या सगळ्या जगाचं, या सृष्टीचं ज्ञान होतं ते आमच्या मनामध्ये होतं. मग आमच्या मनामध्ये या सृष्टीचं ज्ञान कसं होतं हा जर प्रश्न आम्हाला जर विचारला आणि जर त्याचा जर आम्ही जर विचार करायचा प्रयत्न केला तर असं आम्हाला लक्षात येतं की सृष्टीतील कुठल्याही गोष्टीचं ज्ञान हे आम्हाला वृत्तीजन्य ज्ञान आहे. म्हणजे जर आता आपण विचार केला की जर एक समोर घट ठेवला आणि जर आमच्या समोर जर घट असेल आणि मी डोळ्यांनी तो जर घट पाहत असेल तर माझे डोळे त्या घटासमोर येतात आणि घट बाहेर आणि त्या घटाची वृत्ती ही बरोबर माझ्या मनामध्ये उठते. म्हणजे वृत्ती आत माझ्या मनामध्ये आणि घट बाहेर आणि माझे ज्ञानेंद्रिय म्हणजे माझे डोळे त्या घटांना व्याप्त करतात, त्या घटाला व्याप्त करतात आणि ती वृत्ती माझ्या मनामध्ये घटाच्या बरोबर तशीच्या तशी माझ्या मनामध्ये उमटते आणि आता त्या वृत्तीला आम्ही म्हणतो की घटवृत्ती. आणि आत्मचैतन्य आतच माझ्यामध्ये असलेलं जे आत्मचैतन्य आहे ते आत्मचैतन्य त्या घटवृत्तीला चेतना देतं,
प्रकाशमान करतं आणि आम्हाला ज्ञान होतं की हा घट आहे. आणि ज्या वेळेला घटाची वृत्ती तयार होते माझ्या मनामध्ये, त्यावेळेला घट अज्ञानाची जी वृत्ती आहे त्या वृत्तीचा निराश होतो आणि मला घटाचं ज्ञान होतं आणि मी म्हणतो की हा घट आहे. म्हणजे जर विचार केला तर या सृष्टीमधल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे त्रिपुटीजन्य ज्ञान आहे. म्हणजे त्या ज्ञानामध्ये ज्ञाता म्हणजे मी, ज्ञेय म्हणजे घट आणि घटाचं ज्ञान या 3 गोष्टी येतात. म्हणजे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञानम या 3 गोष्टींनी मला या संबंध सगळ्या सृष्टीचं ज्ञान होतं आणि हे जे ज्ञान आहे हे त्रिपुटीजन्य ज्ञान आहे. पण जर आम्ही आत्मज्ञान जर विचार केला तर आत्मज्ञान किंवा आत्मा किंवा आत्मचैतन्य हे सृष्टीतील घटपटादी वस्तू नाही. आत्मज्ञान, आत्मदर्शन हे माझंच, मीच स्वतः घेतलेलं मीचं दर्शन की जे माझ्या आतच आहे, पण ते आत मला होत नाही. याचंच कारण असं आहे की जशी घटाची वृत्ती, घटवृत्ती माझ्या मनामध्ये उठली, तशी माझ्या मनामध्ये आत्म्याची वृत्ती म्हणजे आत्माकार वृत्ती, त्याच वृत्तीला म्हणलं जातं की अखंडाकार वृत्ती किंवा माऊलींनी त्याला उदाहरण दिलेलं आहे की चैतन्याकार वृत्ती. म्हणजे माझ्याच मनामध्ये, माझ्याच अंतःकरणामध्ये ही आत्माकार वृत्ती किंवा अखंडाकार वृत्ती किंवा चैतन्याकार वृत्ती उठली नाही. याचं कारण मी आत्मचैतन्याबद्दल, आत्मज्ञानाबद्दल विचारच केला नाही, जाणण्याचा प्रयत्न केला नाही. कारण का की संबंध आयुष्यभर, संबंध जीवनभर मी फक्त बहिर्मुख पद्धतीनं बाहेरील सृष्टीचं ज्ञान घेण्यामध्येच माझा पुरुषार्थ आहे असं मी मानतो आणि ह्याच पद्धतीनं मी माझं आयुष्य काढतो. पण जर मी अंतर्मुख झालो आणि मीच माझ्या स्वतःचं जर विचार केला तर माझ्या मनामध्ये आत्माकार वृत्ती उठू शकते आणि त्यामुळे मला आत्मज्ञान होऊ शकतं. आणि त्यामुळे त्याला शास्त्रामध्ये अशी साधना दिलेली आहे की आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निरिध्यासितव्यः. म्हणजे काय तर तू आत्म्याचं श्रवण कर, मनन कर आणि निदिध्यासना कर. आणि ज्यावेळेला असं मी म्हणतो त्यावेळेला हे गृहीत आहे की तू गुरुकडे जा. तद्विद्धि परिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिना. म्हणजे जर आत्मज्ञान जर पाहिजे असेल तर तू आधी तत्वदर्शिनाकडे जा आणि तो जो तत्वदर्शिना असेल त्याच्याकडे जाऊन त्याची पहिल्यांदा सेवा कर, त्याला प्रसन्न करून घे आणि मग त्याला प्रश्न विचार आणि मग तुला तो उपदेश करेल. त्या उपदेशाचं तू श्रवण, मनन आणि निदिध्यासना कर. म्हणजे तुला आत्मदर्शन होईल किंवा तुला आत्मज्ञान होईल. आणि आत्मज्ञान होईल म्हणजेच तो जो सत, चित आणि आनंद आहे त्याचं तू साक्षात स्वरूप होशील. नवे तोच तू होशील. आता पुढे आपण जर बघितलं तर आपण घटवृत्तीनं तो घट जाणून घेतला, घटाचं ज्ञान आम्हाला त्या घटवृत्तीमुळे झालं. पण अजून आम्ही जर पुढे जर विचार केला तर जे घटाचं ज्ञान झालं आम्हाला, तो घट जडवत आहे. पण आमच्या मनामध्ये कधी कधी काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे जे विकार आहेत ते उफाळून वर येतात आणि ते प्रसंगाच्या नुरूपवरती येतात. आणि त्यासाठी ते कसे येतात हे आपण जाणण्यासाठी एखादा प्रसंग घेऊ. तर
काय झालं की माझा एक मित्र खूप वर्षानंतर, वर्गातला मित्र, तो आला आणि त्यावेळेला आम्ही एकत्र होतो, लहानपणी डबा खात होतो. आणि तो आज ज्यावेळेला मी 20 वर्षानंतर, 25 वर्षानंतर त्याच्याकडे बघितलं, त्यावेळेला तो आमूलाग्र बदललेला होता. त्याची शरीरयष्टी बदललेली होती, त्याची सांपत्तिक स्थिती बदललेली होती. त्यामुळे ज्या वेळेला मी त्या मित्राला दुरून बघितलं, त्यावेळेला तो मला ओळखलाच नाही. आणि ज्या वेळेला मी त्याच्या जवळ गेलो आणि तो ज्या वेळेला बोलायला लागला, म्हणजे म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या मार्फत मी त्याचा ज्या वेळेला आवाज ऐकला, त्यावेळेला मला ती खूण पटली की अरे हा तोच आहे, माझा मित्रच आहे, जीवस्य कंठस्य मित्र आहे. म्हणजे त्या मित्राची वृत्ती माझ्या मनामध्ये आत उठली. ज्या वेळेला मी त्याचं दर्शन घेतलं, मी त्याला डोळ्यांनी बघितलं, त्याचा आवाज ऐकला, त्यावेळेला त्याची वृत्ती माझ्या मनामध्ये उठली. पण घटाप्रमाणे ती वृत्ती जडवत आहे हे जरी खरं असलं तरी सुद्धा माझ्या मनामध्ये त्या मित्राच्या अनुषंगानं काही सूक्ष्म वासना किंवा सूक्ष्म विकार, आम्ही त्याला सबकॉन्शियस माइंड म्हणतो, त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, माझ्या चित्तामध्ये, माझ्या मेमरीमध्ये त्या सगळ्या चित्तातल्या मेमरी जागृत झाल्या. आणि मला संबंध सगळे लहानपणाचे आमचे प्रसंग आठवले की कसे आम्ही एकत्र खेळत होतो, कसे आम्ही एका शाळेत जात होतो, कसे आम्ही मजा करत होतो. हे ज्या वेळेला सगळं मला आठवलं, माझी मेमरी जागृत झाली आणि मला अतिशय आनंद झाला. म्हणजे आता आपण थोडंसं मनाचं ॲनालिसिस करतोय की ज्यावेळेला घटादी वृत्ती ज्यावेळेला आम्ही बघितली, त्यावेळेला ती वृत्तीमुळे माझ्या मनामध्ये कुठल्याही भावना उठलेल्या नाहीत. पण ज्या वेळेला मी माझ्या मित्राची वृत्ती उठली, मला ती मित्र ओळखण्यासाठी खूप अवघड गेलं, कारण तो सगळं बदललेला होता. त्याची शारीरिकदृष्ट्या तो बदललेला होता, सांपत्तिकदृष्ट्या तो बदललेला होता. आत्ता असलेला तो आणि लहानपणीचा तो ह्याच्यामध्ये कुठलंही साम्य नव्हतं. पण तरीसुद्धा माझ्या चित्तामध्ये असलेल्या आठवणींमुळं, माझ्या मेमरीजमुळं तो जागृत झाला आणि माझ्या मनामध्ये एक प्रकारचा अतिशय आनंद झाला. आणि आनंदाची वृत्ती माझ्या मनामध्ये आली आणि ती वृत्ती मीच स्वतः माझ्या मनाने अनुभवली. म्हणजे इथे माझा मित्र आणि ती वृत्ती एवढंच न राहता त्यामध्ये एक अजून ॲडिक्शन झाली की त्या वृत्तीमुळं, त्या मित्राच्या वृत्तीमुळं माझ्या मनामध्ये इलेशन किंवा आनंद निर्माण झाला. आणि बोलता बोलता आम्ही गप्पा मारत होतो आणि बोलता बोलता तो असं सांगत होता की अरे आपला तो दुसरा जो मित्र होता त्याला ॲक्सिडेंट झाला आणि तो बराच हॉस्पिटलाइज असल्यामुळं गेले 6 महिने तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि तो आता हळूहळू बरा होत आहे. ही ज्या वेळेला बातमी ऐकली, त्यावेळेला आनंदाबरोबर माझ्या मनामध्ये एक दुःखाची भावना निर्माण झाली. म्हणजेच माझ्याच मनाने ती वृत्ती दुःखमय करून आनंद आणि दुःख या 2 वृत्तींचा संगम माझ्याच मनामध्ये झाला. म्हणजे थोडक्यात अर्थ असा आहे की ज्या काही प्रसंगानुसार, ज्या काही घटनानुसार माझी ज्ञानेंद्रिय ज्या वेळेला एखादा प्रसंग मला दाखवतात, एका प्रसंगातून मी त्याचा अनुभव घेतो, त्यावेळेला माझ्या मनामध्ये ज्या वेळेला ती वृत्ती उठतात, तो प्रसंगाची हुबेहूब वृत्ती ज्याला उठते, त्यावेळेला ती नुसती वृत्ती उठत नाही, तर त्या वृत्तीच्या अनुषंगानं माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, माझ्या चित्तामध्ये असलेले जे काही माझे विकार आहेत, आणि मगाशी आपण आनंद आणि दुःख हे ज्या भावना बघितल्या, हे ज्या 2 गोष्टी बघितल्या, हे 2 विकार बघितले, तसेच
माझ्या मनामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे सुद्धा विकार आहेत, ते या प्रसंगाच्या अनुषंगानं वरती येतात आणि माझ्या मनाचा कब्जा करतात आणि त्यामुळे माझं मन अस्थिर होतं, कलुषित होतं आणि मलिन होतं. की जे आधीच मलिन आहे त्या मलिन मनामध्ये अजून मी भर घालण्याचा प्रयत्न करतो. कारण का की या प्रसंगांना मी रिॲक्शन सुद्धा देतो. म्हणजे प्रसंग एक निमित्त मात्र आहे. त्या प्रसंगाच्या निमित्तानं माझ्या चित्तवृत्तीमध्ये मेमरीमधले पाठीमागच्या माझ्या आयुष्यातील ते प्रसंग जागृत होतात, त्या भावना जागृत होतात, ते विकार जागृत होतात आणि ते जागृत होतात हे तर आहेच, पण त्या प्रसंगाच्या अनुषंगानं मी अजूनही रिस्पॉन्स न देता रिॲक्शन देतो आणि त्या रिॲक्शनमुळं मी अजून माझ्या मनामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर निर्माण करतो. आणि माझं जे मन आधीच मलिन झालेलं आहे ते मी अजून जास्त मलिन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण जर थोडासा असा विचार केला तर ह्या प्रसंगाच्या अनुषंगानं तर माइंड इज लाईक अ 5 डायमेन्शनल कॅमेरा. म्हणजे आमची जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत ती 5 ज्ञानेंद्रिय आम्हाला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या सगळ्या सृष्टीतले जे विषय आहेत ते फक्त 5च विषय, या 5 विषयांच्या साह्यानं शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आम्हाला या सगळ्या सृष्टीचा अनुभव देतात. आणि तो सगळा जो अनुभव आहे, ती अनुभूती आहे, ती मला एकत्रित पद्धतीनं आमच्या मनामध्ये आहे तशी माझ्या मनपटलावर निर्माण होते. आणि त्या 5 डायमेन्शनल कॅमेऱ्यामधून जी वृत्ती निर्माण होते, माझ्या मनावर जी उमटते, त्या वृत्तीनुसार अनुषंगानं माझ्या मनामध्ये आत असलेले विकार ते उफाळून वरती येतात आणि त्या विकार त्या प्रसंगावर सुपरइम्पोज झाल्यामुळे मी रिॲक्शन देतो, कधी चांगली, कधी वाईट, कधी क्रोधित होऊन, कधी जेलसीयुक्त. म्हणजेच माझ्या मनाचं जर आम्ही हे केलं, ॲनालिसिस केलं, तर आयुष्यामध्ये आम्ही जगत असताना प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही अशाच पद्धतीनं प्रसंगामध्ये वृत्तीनुरूप प्रसंग निर्माण करतो, वृत्तीनुरूप प्रसंग अनुभवतो आणि वृत्तीनुरूप आम्ही त्याच्यावर रिॲक्शन देतो, कधी चांगली, कधी वाईट. आणि ह्याचमुळे आमचं मन हे चंचल झालेलं आहे, आमचं मन हे मलिन झालेलं आहे. मग जर असं जर असेल तर आम्हाला अजून थोडंसं मनाचं जरा डिटेल्ड ॲनालिसिस केलं पाहिजे. आणि म्हणून शास्त्रामध्ये जर मन जर काय असं जर विचारलं, आणि मन म्हणजे जर अंतःकरण, आणि त्या अंतःकरणामध्ये 4 भाग, फंक्शनल डिफरन्सेस हे 4 आहेत असं म्हणून सांगितलं. आणि ते 4 भाग जर आम्ही जर विचार केला तर 4 भाग कुठले आहेत तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन म्हणजे काय तर संकल्प विकल्पात्मिका अंतःकरण वृत्ती ही इति मनः. म्हणजे आमचं जे मन आहे, आता अंतःकरण आपण थोडंसं मन म्हणजेच अंतःकरण असं जे डेफिनेशन जी आहे त्याच्यामध्ये 4 भाग आपण बघितले की 4 अंतःकरणाचे 4 भाग, एक म्हणजे मन, दुसरं म्हणजे बुद्धी, तिसरं म्हणजे चित्त आणि चौथं म्हणजे अहंकार. तर त्या मनाची डेफिनेशन आपण बघतोय आता की संकल्प विकल्पात्मिका अंतःकरण वृत्ती ही इति मनः. म्हणजे ज्या मनामध्ये संकल्प आणि विकल्प असे येतात. म्हणजे संकल्प म्हणजे पॉझिटिव्ह थॉट, विकल्प म्हणजे निगेटिव्ह थॉट. आणि पॉझिटिव्ह थॉट आणि निगेटिव्ह थॉट हे करू का करू नको, करू का करू नको, अशी ज्या वेळेला सिच्युएशन होते, आमच्या मनाची सिच्युएशन होते, आम्हाला सगळ्यांना याचा अनुभव आहे, त्यावेळेला आम्ही कुठलाही डिसिजन घेऊ शकत नाही, कारण माझं मन हे कॉन्फ्लिक्ट असतं. दिस इज कॉल्ड ॲज कॉन्फ्लिक्टिंग माइंड. कारण का की सारखं आमचं मन पॉझिटिव्ह थॉट आणि निगेटिव्ह थॉट
या दोन थॉट्समध्ये ट्विस्ट होत असतं. म्हणून या मनाच्या अवस्थेला म्हणलेलं आहे की कॉन्फ्लिक्टिंग माइंड. आणि या ज्या वेळेला कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो, कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन ज्या वेळेला निर्माण होते, त्यावेळेला अंतःकरणाची दुसरी फॅकल्टी म्हणजे बुद्धी ही आमच्या उपयोगाला येते. आणि बुद्धीला डेफिनेशन केलेली आहे, बुद्धीला असं म्हणलेलं आहे की निश्चयात्मिका अंतःकरण वृत्ती इति बुद्धी. म्हणजे निश्चयात्मिका बुद्धी म्हणजे ज्या वेळेला मन ज्या वेळेला कॉन्फ्लिक्टिंग असतं, मन ज्या वेळेला डिसिजन घेऊ शकत नसतं, त्यावेळेला बुद्धी त्याच्यावर विचार करते. आणि बुद्धी सांगोपांग विचार करून, इन ऑल फॅसेट्स अँड अँगल विचार करून बुद्धी निर्णय देते की तू हे कर किंवा हे करू नकोस. आणि म्हणून ज्यावेळेला कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन येते, ज्यावेळेला आमचं मन कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशनमध्ये असतं, त्यावेळेला आमची बुद्धी त्याच्या रेस्क्यू करते. आणि बुद्धी कशी रेस्क्यू करते, तर बुद्धीचा जर आम्ही विचार केला, तर बुद्धीचं जर अल्गोरिथम जर आम्ही बघितला की कशा पद्धतीनं बुद्धी विचार करते किंवा कशा पद्धतीनं बुद्धी डिसिजनपर्यंत येते, तर बुद्धीमध्ये पहिल्यांदा आहे द फॅकल्टी ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे संबंध सगळ्या सिच्युएशनमध्ये, संबंध सगळ्या प्रसंगामध्ये ऑब्झर्वेशन करणं, बघणं हे पहिल्यांदा बुद्धीमध्ये होतं. नंतर फॅकल्टी ऑफ इन्क्वायरी म्हणजे पहिल्यांदा ऑब्झर्वेशन झालं, त्याच्यानंतर इन्क्वायरी झाली, त्याच्यानंतर फॅकल्टी ऑफ ॲनालिसिस. म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन असेल, जे काही ऑब्झर्वेशन असेल, जी काही इन्क्वायरी असेल, त्याच्यावर त्या सगळ्या प्रसंगाचं जो ॲनालिसिस केलं जातं, सांगोपांग ॲनालिसिस केलं जातं. आणि त्याच्यातून काही भाग चांगला आणि काही भाग वाईट, त्यातून वाईट भाग काढला जातो, त्याला म्हणतात फॅकल्टी ऑफ डिस्क्रिमिनेशन. आणि ज्या वेळेला मी डिस्क्रिमिनेट करतो, त्यावेळेला फायनली आय कम टू द कन्क्लुजन, आय कम टू द डिसिजन, अँड दॅट इज व्हॉट वी कॉल द फायनल स्टेप इज फॅकल्टी ऑफ डिसिजन. म्हणजे फॅकल्टी ऑफ ऑब्झर्वेशन, फॅकल्टी ऑफ इन्क्वायरी, फॅकल्टी ऑफ ॲनालिसिस, फॅकल्टी ऑफ डिस्क्रिमिनेशन अँड फॅकल्टी ऑफ डिसिजन. सो दॅट इज द डिसिजिव्ह थॉट, फायनल थॉट. तो मी घेतो आणि तो मनाला सांगतो की तू हे कर आणि तू हे करू नकोस. आणि ज्या वेळेला बुद्धी विचार करते, निश्चयात्मिका बुद्धी ज्या वेळेला विचार करते आणि मनाला सोडवण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपण मगाशी बघितलं, बुद्धी चित्ताचा आधार घेते. आणि माझ्याच आयुष्यामध्ये घडलेले पूर्वीचे प्रसंग, भूतकाळातले प्रसंग, की जे प्रसंग माझ्या मनामध्ये, माझ्या सबकॉन्शियस मनामध्ये एक सूक्ष्म बीज रूपानं, वासना रूपानं जे उमटलेले असतात, ते मला म्हणजे माझ्या बुद्धीला त्यावेळेला मदत करतात. मग चित्ताला असं म्हणलं जातं की अनुसंधानात्मिका अंतःकरण वृत्ती इति चित्तः. म्हणजे अनुसंधान किंवा आपण सोप्या इंग्लिश भाषेमध्ये म्हणू शकतो की मेमरी, की त्या मेमरीमधून मला माझ्याच आयुष्यामध्ये घडलेल्या प्रसंगानुरूप मी डेटा घेतो. म्हणजे माझी बुद्धी डेटा घेते आणि ती ज्या वेळेला ॲनालिसिस करते, त्यावेळेला त्या डेटाचा उपयोग करते. आणि अहंकार म्हणजे अभिमानात्मिका अंतःकरण वृत्ती इति अहंकार. म्हणजे जो मी आहे, जो ज्ञाता आहे, जो म्हणतो की मी करता, मी भोगता, असा जो मी आहे, तो अभिमानात्मिका अंतःकरण वृत्ती इति अहंकार. म्हणजेच अंतःकरणातलीच एक वृत्ती, म्हणजेच की जो बुद्धिवृत्तीचाच एक भाग आहे, तो बुद्धिवृत्तीचा एक भाग की जो म्हणतो की अभिमानात्मिका अंतःकरण वृत्ती, तो म्हणतो की मी मी मी. आणि ती जी वृत्ती आहे, त्या वृत्तीला म्हणलेलं आहे की अहंकार. आणि ह्या सगळ्या डेफिनेशन्स जर बघितलं आपण, तर ह्या सगळ्याला अंतःकरण वृत्ती असं म्हणलेलं आहे. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे फक्त फंक्शनल डिफरन्सेस आहेत, असे 4 भाग नाही आहेत. ते खरं एकच अंतःकरण आहे, ते खरं एकच मन आहे. एका मोठ्या स्वरूपात जर आपण बघितलं, ज्यावेळेला अंतःकरण आणि मन हे असं वेगळ्या पद्धतीने वापरलं जात नाही, तर ते सिनॉनिमस वर्ड्स म्हणून वापरले जातात कधी कधी.
तर मन म्हणजेच अंतःकरण, पण त्या अंतःकरणाचे 4 भाग आपण बघितले थोडेसे डिटेलमध्ये, फंक्शनल डिफरन्सेस म्हणून. आणि अशा पद्धतीनं संबंध सगळे आमच्या सृष्टीचं ज्ञान, प्रसंगांचं ज्ञान आम्ही घेत असतो. आणि अशा पद्धतीनं आम्ही नुसतं ज्ञान घेत नाही, त्रिपुटीजन्य ज्ञान घेत नाही, तर ज्या वेळेला आम्ही ज्ञान घेत असतो त्यावेळेला आम्ही हे जे संस्कार आहेत, काम क्रोध मद मोह मत्सर किंवा आनंद दुःख नैराश्य भीती व्यग्रता, हे जे सगळे जे आमचे संस्कार आहेत, हे जे सगळ्या भावना आहेत, ह्या आमच्याच मनाच्या कप्प्यामध्ये म्हणजे चित्तामध्ये सूक्ष्म वासना बीज रूपानं असतात आणि त्या प्रसंगानुरूप वरती येतात. मग आता आम्हाला एवढं कळलं की अंतःकरण इज कंटिन्युअस फ्लो ऑफ थॉट्स, किंवा अंतःकरण किंवा मन इज लाईक अ 5 डायमेन्शनल कॅमेरा. मन म्हणजेच 4 फॅकल्टी ऑफ मन बुद्धी चित्त अहंकार, हे आम्हाला कळलं. ह्या ज्या वेळेला फॅकल्टीमधून आम्ही ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला आमचे जे सुप्त मनामध्ये असलेले जे संस्कार आहेत ते उफाळून वरती येतात, तेही आम्हाला कळलं. पण आम्हाला हे जाणून घेतलं पाहिजे की हे विकार आम्ही कसे जमा केले आणि हे विकार आमचे कसे जमा झाले. आम्हाला तर ते जमा करायचे नव्हते, पण तरी सुद्धा आमच्या कळत न कळत ते सगळे विकार आमच्याच मनामध्ये जमा झाले. त्याचं कारण काय आणि त्याचं कारण काय हे बघायचं असेल तर आपण एक उदाहरण घेऊ. असंच मी रस्त्याने चाललेलो असतो आणि रस्त्याने ज्यावेळेला मी चाललेलो असतो त्यावेळेला एका घराच्या अंगणामध्ये आंब्याचा सीझन आहे, मे महिन्याचे दिवस आहेत आणि एक आंब्याचं झाड, हापूस आंब्याचं झाड मला दिसतं. हापूस आंब्याचं झाड ज्यावेळेला मला दिसतं त्यावेळेला माझे डोळे ते झाडांकडे बघतात, त्या झाडाची वृत्ती माझ्या मनामध्ये उठते आणि मला ते डोळे सांगतात की ते झाड आहे आणि त्याला आंबे लागलेले आहेत. पण माझ्याच मनामध्ये असलेली जी वृत्ती आहे, की जी चित्तवृत्ती आहे, वासना रूपानी जी आत आहे, ती मला म्हणते की अरे तो आंबा किती मस्त आहे आणि मला आंबा आवडतो आणि तो जर आंबा मला मिळाला तर किती छान होईल. तो आंबा जर मी उपभोगला, तो आंबा मी जर खाल्ला तर मला किती आनंद होईल. असा ज्या वेळेला माझ्या मनामध्ये विचार येतो त्यावेळेला माझं मन ॲक्ट होतं, मी आंबा घ्यावा. दुसरं मन लगेच म्हणतं, विकल्पात्मिका मन म्हणतं की तू आंबा घेऊ नकोस. कारण का की ते झाड माझं नाही, ते झाड दुसऱ्याचं आहे आणि जर आंबा खाल्लास तर ती चोरी होईल. म्हणजे संकल्प म्हणतं की तू आंबा घे, विकल्प म्हणतं की तू आंबा घेऊ नकोस आणि माझ्या मनामध्ये कॉन्फ्लिक्ट तयार होतो की मी आंबा घेऊ का घेऊ नको, मी आंबा घेऊ का घेऊ नको. पण माझी जी चित्तवृत्तीमध्ये जी साठलेलं आहे वासना, ती म्हणते की अरे, ती प्रबळ होते की अरे मी आंबा घेऊच, तो आंबा मी आज खायलाच पाहिजे. कारण का ज्यावेळेला बुद्धी विचार करते त्यावेळेला मला मागच्या वर्षीचा प्रसंग आठवतो चित्तातून आणि त्यावेळेला मला असं लक्षात येतं की अरे, मी मागच्या वेळेला सुद्धा तो आंबा घेतला होता, त्यावेळेला कुणीही बघितलं नव्हतं, त्यामुळे आज सुद्धा मी तो आंबा घेतला तर काहीही हरकत नाही. बुद्धी म्हणत असते की तू घे, पण चित्त म्हणत असतं की तू घेऊ नको कारण ती चोरी होते, कारण मागच्या वर्षी सुद्धा तू चोरी केली होतीस. पण त्यावेळेला आमचं मन की जे अतिशय प्रबळ आहे ते बुद्धीला धाब्यावर ठेवतं, चित्ताला धाब्यावर ठेवतं आणि मनच निर्णय घेऊन टाकतं. जरी बुद्धी म्हणत असेल की नको घेऊस, ती चोरी होईल, मन म्हणतं की मला आज आंबा पाहिजे आणि मी आंबा पाहिजे असा ज्यावेळेला डिसिजन घेतो आत मनामध्ये, त्यावेळेला माझ्या कर्मेंद्रियांना आज्ञा दिली जाते. म्हणजे आत माझ्या मनामध्ये जो पहिल्यांदा जो संकल्प उठला, मी आता मी एक शब्द उच्चारतो, संकल्प किंवा कामना किंवा इच्छा किंवा वासना,
की ज्या वेळेला माझ्या मनामध्ये पहिल्यांदा संकल्प उठला की मला आंबा पाहिजे, तो संकल्प कुठे उठला तर माझ्या मनामध्ये उठला. आणि हे सगळं ॲनालिसिस झाल्यानंतर ज्या वेळेला मनाने सांगितलं की तो आंबा घे, त्यावेळेला मनाने किंवा बुद्धीने कर्मेंद्रियांना आज्ञा दिली की तू जा, तुझे हात आणि पाय हलव आणि तू आंब्याच्या झाडावर चढून तो आंबा काढ. आणि ज्या वेळेला मी माझ्या कर्मेंद्रियांना आज्ञा देतो त्यावेळेला ॲक्च्युली माझं कर्म चालू होतं. म्हणजे आत्तापर्यंत माझे जे सगळं जे कर्म होतं ते माझ्या मनामध्येच चालू होतं. आणि जवळजवळ आता तो डिसिजन झाल्यानंतर माझे हात पाय हलायला लागतात, म्हणजे माझ्याकडून ॲक्च्युली फिजिकली कर्म व्हायला लागतं. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा आहे की ज्या वेळेला मी कर्म करतो त्यावेळेला कर्माचं पहिल्यांदा जे बीज आहे, कर्माचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे, हा संकल्प हाच आहे. म्हणजे संकल्पाशिवाय कुठलंही कर्म नाही. जरी आम्हाला कर्म किंवा ॲक्शन बाहेर दिसत असेल तरी सुद्धा कर्माचा उगम हा त्या संकल्पामध्ये आहे, वासनेमध्ये आहे, कामनेमध्ये आहे, इच्छेमध्ये आहे. आणि ज्या वेळेला ही इच्छा होते त्यावेळेला त्या इच्छेनुसार आपण आता बघितलं की बुद्धीनं डिसिजन दिला, मनाने ओव्हरराईड केला आणि माझे हात आणि पाय चालायला लागले. म्हणजेच काय की मी ॲक्शन करायला लागलो, म्हणजेच मी कर्म करायला लागलो. त्या कर्मानुसार मी झाडावर गेलो, झाडावर चढलो, आंबा काढला, खिशात टाकला आणि मी परत आलो. मी त्यावेळेला बघितलं सुद्धा इकडे तिकडे, कुणीही नाही. मी सुटकेचा निश्वास टाकला की अरे मला कुणी बघितलं नाही, चला आंबा मस्त पिकलेला आहे, आता तो आंबा आपण यथेच्छ खाऊ. मी आंबा खातो आणि मस्तपैकी आंबा खाल्ल्यानंतर मला खूप बरं वाटतं, खूप आनंद होतो. आणि शास्त्राच्याच भाषेमध्ये त्याला म्हणलं जातं की हा जो आनंद आहे हा वैषयिक आनंद आहे. आणि हा वैषयिक आनंद हा तरतम भावाने बघितला जातो, म्हणजे प्रिय, मोद आणि प्रमोद. म्हणजे ज्या वेळेला माझ्या मनामध्ये विचार आला की तो आंबा आहे, त्यावेळेला माझ्या मनामध्ये तो प्रिय आहे हे मला कळलं, त्यामुळे तो थोडासा आनंद झाला, म्हणजे प्रिय वाटलं. ज्या वेळेला मी तो आंबा घेतला, तो माझ्या मालकीचा झाला, त्यावेळेला मला अजून जास्त आनंद झाला. प्रिय आणि मोद ते डिस्क्राईब केलं मोद या शब्दाने. आणि ज्या वेळेला तो माझ्या इंद्रियांनी तो उपभोग घेतला, तो ज्यावेळेला मी आंबा यथेच्छ खाल्ला, माझ्या जिभेनं तो अनुभवला, त्यावेळेला तो जो आनंद होतो तो होतो प्रिय, मोद आणि प्रमोद. म्हणजे थोडक्यात हा जो आनंद आहे हा तरतम भावाने आनंद होतो, हा वैषयिक आनंद आहे, हा ॲब्सोल्यूट आनंद नाही. आणि असा जो आनंद होतो तो आनंद हा विषयांचा आनंद आहे, हा लिमिटेड आहे, तो आत्ता आहे आणि उद्या नाही, तो शाश्वत आनंद नाही. मी ज्यावेळेला आंबा खाल्ला त्यावेळेला ते कर्म संपलं. कारण का की मी आंबा उपभोगला आहे. म्हणजे वरून जरी माझं कर्म संपलं असं जरी मला दिसत असलं तरीसुद्धा आंबा खाल्ला आणि आंबा खाऊन ज्यावेळेला मी साल आणि कोई टाकून दिल्या त्यावेळेला माझ्याच मनामध्ये अजून एक वृत्ती निर्माण झाली की अरे बाबा, तू आंबा खाल्लास, तुला आनंद झाला, हे सगळं छान आहे, तुला खूप मजा आली, हेही छान आहे, पण तू परत एकदा आज तीच चूक केलीस की तू मागच्या वर्षी केली होतीस. आणि आज जी चोरी केलीस ती फार मोठी चूक झाली. म्हणजे माझ्या मनामध्ये माझंच मन माझ्या मनालाच खायला लागतं आणि माझ्या मनामध्ये एक अतिशय पश्चात्तापाची, अतिशय दुःखाची, अतिशय निराशेची भावना निर्माण होते. आणि ती भावना, तो संकल्प, ती कामना, ती माझ्या मनामध्ये इम्पॅक्ट करून जाते. बीज रूपाने ती ठेवून जाते, बीज रूपाने त्या माझ्या मनामध्ये इम्प्रिंट होतात. आणि ही इम्प्रिंट, ही जी वासना हे आमच्या मनामध्ये निर्माण होते, ही आमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बीजाप्रमाणे, वासनेप्रमाणे एक आत कायमस्वरूपी ठेवून जाते, इम्प्रिंट करून जाते. आणि ही जी वासना आहे, ह्या वासनेला आम्ही म्हणतो की जे सगळे ज्या वासनारूपी, ज्या सगळ्या बीज रूपाने ज्या आम्ही या वासना निर्माण केलेल्या आहेत,
आणि या सगळ्या वासना, आता मी एक उदाहरण दिलं, पण त्याच पद्धतीनं आपण जर सगळा विचार केला तर काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या सगळ्या वासना आम्ही आमच्याच मनामध्ये कचऱ्याच्या कुंडीप्रमाणे या सगळ्या भरून ठेवलेल्या आहेत. आणि त्यामुळंच आमचं मन हे अतिशय दुर्गंधीयुक्त, अतिशय मलिन, अतिशय गढूळ झालेलं आहे. आणि अशा मनामुळे आमचं आयुष्य हे अतिशय दुःखदायक झालेलं आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला आम्ही आमच्या मनाचाच विचार करतो त्यावेळेला आम्हाला हे जे सगळे विचार येतात, चिंता, काळजी, भय, नैराश्य, हे सगळे विचार हे आम्हीच आमच्या कर्तृत्वानं मिळवलेले आहेत. आणि मग जर असेल तर आम्हाला आता एवढं कळलं की कुठलंही आम्ही जे कर्म करतो ते कर्म, त्याच्या पाठीमागं संकल्प असला पाहिजे. म्हणजे संकल्पाशिवाय कर्म नाही. संकल्प आला, संकल्पानेमुळे कर्म झालं, कर्मामुळे कर्माचं फळ मिळालं, कर्माचं फळ मिळाल्यानंतर त्याच्यानंतर कर्मफळ, आणि त्यातून परत पुढचा संकल्प, आणि त्यातून परत पुढचं कर्मफळ, आणि अशा पद्धतीनं सायकल चालू होते आणि सायकल चालू राहते. म्हणजेच ह्या कर्मामुळंच, या संकल्पामुळंच, या कर्मफळामुळंच आम्ही आमच्याच मनामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे जमा केलेले आहेत. आणि ह्याच बंधनामुळं, मी आता शब्द वापरतो, आपला विषय चालू आहे पहिल्यापासून की बंधन म्हणजे काय, तर ह्याच बंधनामुळं आम्ही आमचं आयुष्य हे दुःखी केलेलं आहे. आणि म्हणूनच आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला ज्या वेळेला आम्ही जगत असतो त्यावेळेला आमचं मन, आमचं आयुष्य हे विथ लॉट ऑफ टेन्शन्स, लॉट ऑफ स्ट्रेस, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, चिंता, भीती, नैराश्य या सगळ्यामुळं आमचं मन अतिशय असह्य होतं. तर आता जर प्रश्न असं असेल की ह्या कर्मामुळेच जर आमचं आयुष्य जर बंधनात पडत असेल, आणि आम्हाला जर श्रुती सांगत असेल की मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयोः, तर त्या मनानेच आम्हाला त्या बंधनातून बाहेर काढलं पाहिजे. आणि जर कर्मबंधनातून आम्हाला बाहेर पडायचं असेल तर आमच्या मनच हे साधन आहे. आणि जर मन जर साधन असेल तर पुढचा प्रश्न निर्माण होतो की मी मनाचा उपयोग कसा करावा, म्हणजे मी कर्मबंधनातून बाहेर पडेन. म्हणजेच माझ्यामध्ये असलेले जे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे जे विकार आहेत हे मी कसे कमी करू, हा दुसरा प्रश्न आहे. तर मग त्याला असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये की जर चाकूचं जर उदाहरण घेतलं, तर चाकूचं जर उदाहरण जर आम्ही बघितलं तर तोच चाकू, ज्या वेळेला धार असलेला चाकू आहे, ज्या वेळेला एखाद्या सर्जनच्या हातात पडतो त्यावेळेला तोच चाकूचा उपयोग करून तो सर्जन सर्जरी करून पेशंट बरा करतो. आणि तो चाकू जर दुसऱ्या एका दुष्ट माणसाच्या हातात पडला तर तो दुष्ट माणूस त्या चाकूचा उपयोग, त्या साधनाचा उपयोग वाईट गोष्ट करण्यासाठी, वाईट कृत्य करण्यासाठी करतो. म्हणजे एकच साधन आहे, त्या एकाच साधनाचा उपयोग दोन माणसं वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकतात. म्हणजेच असा जर आम्ही विचार केला तर साधन एकच, पण दोन माणसं वेगवेगळ्या पद्धतीनं एकाच साधनाचा उपयोग करून वेगवेगळे रिझल्ट्स मिळवू शकतात. त्याच पद्धतीनं आम्ही कर्म करून आम्ही हे सगळे राग, द्वेष, मद, मोह, मत्सर जमा केलेले आहेत. आम्ही बंधनामध्ये पडलेलो आहोत. आम्ही आमचं आयुष्य अतिशय दुःखदायक केलेलं आहे. आता आम्हाला ह्याच कर्माचा उपयोग करून आम्हाला हे राग, द्वेष, मद, मोह, मत्सर कमी करायचे आहे. आमचं आयुष्य आम्हाला आनंददायक करायचं आहे. आणि ते करण्यासाठी आम्हाला आमचं मनच उपयोगाला आणायचं आहे. आणि आमचं मनच कसं उपयोगाला आणायचं आहे ते आता आपण बघू. म्हणजे आता प्रश्न येतो की जर आम्हाला कर्मानीच जर आम्ही अधपतित झालेलो असू तर कर्मानीच आम्हाला उद्धरेत आत्मात्मानं करायचं आहे. आणि त्यासाठी आम्हाला कर्म कसं केलं पाहिजे हा पुढचा प्रश्न आहे.
म्हणजे हा जर प्रश्न असा विचारला आम्ही की आम्ही कर्म कसं करावं, इतके दिवस आम्ही जे कर्म करत होतो ते आम्ही आमच्यासाठी करत होतो. हे कर्म मी करत होतो, म्हणजे मी करता होतो. संकल्प माझ्या मनामध्ये उठत होता आणि म्हणूनच मी म्हणत होतो की मी हे कर्म केलं. आणि ज्या वेळेला त्या कर्मामधून, माझ्या प्रयत्नामधून मला फळ मिळालं हे निश्चितच आहे, कारण कर्माचा न्यायच आहे की ज्या वेळेला कर्म होतं त्यावेळेला त्याचं फळ असतं आणि जे त्यावेळेला फळ मिळतं त्यावेळेला त्या कर्माचं फळ मी ते भोगतो, म्हणजेच मी त्या कर्माचा कर्ता आणि भोगता होतो. आणि मी ह्या कर्माचा कर्ता आणि भोगता झाल्यामुळे माझ्या अहंकारामुळे मी या कर्मामुळे माझ्याच मनामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर जमा करतो. आणि आता मगाशी आपण जर उदाहरण बघितलं, त्याला दुसरं एक उदाहरण दिलं जातं की जर कुलूप जर घेतलं आणि जर किल्ली लावली तर मी कुलूप बंद करू शकतो आणि किल्ली जर उलटी फिरवली तर कुलूप उघडू शकतो. म्हणजे कर्म मी एका पद्धतीनं केलं तर मी कर्मबंधनामध्ये पडतो. आता मला त्याच कर्माचा उपयोग करून कर्मबंधनातून सुटायचं आहे, तर किल्ली मला उलटी केली पाहिजे, म्हणजेच कुलूप उघडेल. म्हणजेच याचा अर्थ मी कर्म हे माझ्यासाठी करता कामा नये. म्हणजेच भगवान इथे म्हणतात की यज्ञार्थार कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः. म्हणजे तू कर्म कर, पण कुणासाठी कर, तर यज्ञासाठी कर. आणि यज्ञ म्हणजे कोण, ते यज्ञ म्हणजे विष्णू. म्हणजे तू परमेश्वरासाठी कर्म कर. तू सर्व कर्म ही मला अर्पण कर. रामदास स्वामी म्हणतात की जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणजे सर्व कर्म जी करशील तू ती त्या भावानं कर. म्हणजे नुसती कर्म करू नकोस, तर ती भावानी कर. आणि तो भाव कसला पाहिजे आम्हाला, तर आमचा भाव हा परमेश्वरासाठी असला पाहिजे. म्हणजे आजपर्यंत आम्ही जी सगळी कर्म केली ही आमच्यासाठी केली, आम्हाला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून आम्ही केली, आम्हाला काहीतरी भोगायचं आहे म्हणून आम्ही केली. आता आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कर्म करणार ती परमेश्वरासाठी करणार. म्हणजे परमेश्वरासाठी आम्ही कर्म करणार आणि त्या भावानी करणार. म्हणजे परमेश्वर जणू काही आमच्याकडून ती कर्म करून घेत आहे आणि त्यातून जी आम्हाला फळ मिळेल ते आम्ही उपभोगणार. पण ते उपभोगताना त्याच्याकडे बघण्याचा आमचा जो भाव असेल तो प्रसादे सर्व दुःखानां हानिरसोपजायते. म्हणजे आम्हाला त्या कर्मातून जे मिळणारं जे फळ आहे ते फळ आम्ही प्रसाद बुद्धी म्हणून घेणार. आणि म्हणूनच कर्म करण्याच्या पाठीमागं जर आम्ही बघितलं तर आमचा भाव हा बरोबर आम्ही वेगळा करणार, उलटा करणार. म्हणजे पूर्वी आम्ही कर्म करताना आम्ही आमच्यासाठी करत होतो, आमच्या संकल्पासाठी करत होतो, आमच्या कामनासाठी करत होतो, आम्हाला काहीतरी भोगायचं आहे म्हणून करत होतो आणि ते मिळवण्यासाठी आम्ही जीवाचा आटापिटा करत होतो. ते मिळाल्यानंतर आम्ही सुखी होत होतो, ते मिळालं नाही तर आम्ही दुःखी होत होतो. ते जर दुसऱ्याला मिळालं तर आम्हाला जेलसी येत होते, आम्हाला राग येत होता, आम्हाला ते जास्त मिळावं असं वाटत होतं, आम्ही लोभीपणा करत होतो. पण आता आम्ही तेच कर्म करताना आम्ही आमच्यासाठी करणार नाही, तर हे कर्म आम्ही परमेश्वरासाठी करणार. प्रसाद बुद्धी या भावानं आम्ही ते फळ घेणार. म्हणजे आम्ही हा जो भाव बघितला आणि हा भाव डिस्क्राईब करायचा असेल आम्हाला, तर अतिशय सुंदर उदाहरण आहे की ज्यावेळेला आम्ही देवळात जातो आणि देवळात ज्यावेळेला आम्ही देवापुढे नमस्कार करतो त्यावेळेला आमच्या मनामध्ये अतिशय शांतता होते, अतिशय शांतता निर्माण होते. खूप आम्हाला बरं वाटतं, खूप आनंद होतो. आणि आम्ही नमस्कार करून ज्या वेळेला आम्हाला ते पुजारी तीर्थ देतात, ते तीर्थ म्हणजे ॲक्च्युली फिजिकल प्रॉपर्टी किंवा केमिकल प्रॉपर्टीजच्या प्रमाणे जर बघितलं तर ते H2Oच आहे. पण ते H2O घेताना मी त्याच्याकडे बघण्याचा जो माझा भाव आहे ते H2O नसून
ते नळाचं पाणी आहे असं नसून ते तीर्थ आहे हे असल्यामुळं मी अतिशय भक्तिभावानं ते तीर्थ ग्रहण करतो. नुसतंच तीर्थ ग्रहण करत नाही, तर ज्या वेळेला तो मला प्रसाद देतात त्यावेळेला कधी प्रसाद म्हणून मला पेढा मिळेल, कधी मला खडीसाखर मिळेल. खडीसाखर किंवा पेढा किंवा नुसतं तीर्थ काहीही जरी मिळालं तरी मला आनंद असतो. माझी कधीही अशी भावना नसते की मला पेढाच मिळाला पाहिजे, मला साखर नको. कारण का की तो प्रसाद आहे हे माझ्या मनाने पक्क जाणलेलं असतं. आणि तसंच आम्ही व्यवहारामध्ये ज्यावेळेला आम्ही विचार करतो त्यावेळेला आम्ही तसा जर विचार केला तर जे काही मी कर्म करणार त्याचा जो रिझल्ट असेल तो माझ्या हातात नाही. आणि जो काही रिझल्ट असेल तो मी इन टोटो ॲक्सेप्ट करीन. आणि ज्यावेळेला मी इन टोटो ॲक्सेप्ट करीन त्यावेळेला ती माझ्या मनामध्ये प्रसाद बुद्धी असेल. आणि त्या प्रसाद बुद्धीनं मी ज्यावेळेला ते घेईन त्यावेळेला माझ्या मनामध्ये कुठलेही काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या भावना उठणारच नाहीत. म्हणजेच आपण जर थोडासा विचार केला तर पूर्वी माझं मन कॅल्क्युलेटिंग माइंड होतं, माझं मन हे एक्सपेक्टिंग माइंड होतं. कारण मी माझ्यासाठी काम करत होतो आणि हे गोष्ट कर्म केल्यानंतर मला हे असं मिळायलाच पाहिजे असं माझं एक्सपेक्टेशन होती, अशी माझी अपेक्षा होती. आता माझ्या मनामध्ये कुठलीही एक्सपेक्टेशन नाही, माझ्या मनामध्ये कुठलीही अपेक्षा नाही. मी कर्म करीत आहे तरीसुद्धा मी ॲक्सेप्ट करतो. म्हणजे माझं काय फरक पडला तर जे पूर्वी माझं मन जे एक्सपेक्टिंग माइंड होतं ते ॲक्सेप्टिंग माइंड झालं. पूर्वी माझं मन हे कॉन्फ्लिक्टिंग माइंड होतं, आता माझं मन हे सिम्पल माइंड झालं. कारण का की आता माझ्या मनामध्ये कुठलेही कॉन्फ्लिक्ट्स नाहीत, माझ्या मनामध्ये कुठलीही अपेक्षा नाही, माझ्या मनामध्ये हेच घडावं किंवा हे घडू नये अशी कुठलीही इच्छा नाही. म्हणजे माझाच जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ते आगते स्वागतम कुर्यात. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडेल, जे काही प्रसंग घडतील ते मी आनंदाने भोगणार नाही तर आनंदाने सहन करेन. आणि म्हणून साधकाच्या मध्ये तितिक्षा हा एक अतिशय मोठा गुण. आणि भगवंतांनी सुद्धा सांगितलं की तान तितिक्षस्व भारत, म्हणजे तू सहन कर. म्हणजे ज्यावेळेला आमच्या आयुष्यामध्ये, साधकाच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला वेगवेगळे प्रसंग येतील, वाईट प्रसंग येतील, दुःखदायक प्रसंग येतील, सुखदायक प्रसंग येतील, तर त्या सगळ्या प्रसंगामध्ये आम्ही कसं बिहेव करणार, कसं ते प्रसंग उपभोगणार, कसे प्रसंग ॲनालिसिस करणार, कसे प्रसंग घेणार हे माझ्या मनावरच अवलंबून आहे. तर आम्ही ते प्रसंग अतिशय आनंदाने घेणार. कारण का की आम्हीच म्हणलेलं आहे की जे काही आहे ते तोच देतो. प्रसाद बुद्धीनं देतो, आगते स्वागतम कुर्यात या बुद्धीनं आम्ही सर्व प्रसंग आनंदाने घेणार, आनंदाने सहन करणार. आणि असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला माझ्या मनामध्ये दुसरे कुठलेही विकार येत नाहीत. माझं आयुष्य अतिशय सिंपल होतं, अतिशय सरळ होतं, अतिशय साधं होतं. म्हणजेच त्याच कर्मामुळे माझं मन हे हळूहळू 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 हळू जे पूर्वी रागद्वेषांनी भरलेलं होतं, माझ्या मनामध्ये जे आवड आणि निवड होती ती निघून जाऊन माझं मन हे अतिशय शांतपूर्ण होतं, माझं मन हे आनंदपूर्ण होतं. आणि माझ्या आयुष्यामध्ये एक अतिशय वेगळा आनंद, आपण ज्याला म्हणतो सध्याच्या काळामध्ये की टेन्शन फ्री लाईफ, असा एक बेसिकली एक अतिशय आनंद आमच्या मनामध्ये येतो. आणि म्हणूनच असं ज्याला माझं मन तयार होतं. आणि आपला विषय चाललो आहे की मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. म्हणजे मनच आम्हाला बंधनात टाकतं आणि हे मनच आम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जातं. आणि ज्या वेळेला आम्ही ते जे सगळी कर्म, आणि भगवंतानी आम्हाला त्यासाठी गीतेमध्ये अतिशय निष्काम कर्मयोग खूप छान सांगितलेलं आहे. आणि त्या निष्काम कर्मयोगाच्या साह्यानं, आणि आपल्याला अतिशय उदाहरणही छान आहेत की जनक राजा कर्माच्या साह्यानं मोक्षापर्यंत गेला. म्हणजे तेच कर्म करून तो राजा होता, राजाची सर्व कर्म त्यांनी यथस्थित पार पाडली, आपला स्वधर्म सांभाळला
आणि आपला जो स्वधर्मानुसार जे काही काम दिलेलं असेल त्यांनी ते चोख पार पाडलं आणि त्याच कर्माच्या साह्याने तो मोक्षापर्यंत गेला. म्हणजे फक्त आम्ही ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे, ज्या पद्धतीनं कर्म करायला पाहिजे ते जर आम्ही जर जर आणि म्हणून भगवंतांनी तो हे वापरलेला आहे, आम्हाला आज्ञा दिलेली आहे, आम्हाला आदेश दिलेला आहे की तुम्ही कसं कर्म करा, तर योग कर्मसु कौशलम किंवा नियतम कुरु कर्मत्वम. म्हणजे तुला जे दिलेलं आहे, जे नियत कर्म आहे ते तू योग कर्मसु कौशलम, म्हणजे तू योगानं आणि अतिशय कुशल पद्धतीनं कर. कर्म तेच करायचं आहे, फक्त आमच्या मनानेच करायचं आहे, पण एका विशिष्ट पद्धतीनं, एका कुशलतेनं, एका युक्तीनं कर्म करून आम्हाला आमच्याच मनाची शुद्धीकरण करायचं आहे. आणि म्हणून साधकापुढं दोनच संकल्प आहेत. म्हणजे आज आम्ही कर्म आमच्यासाठी करणार नाही, तर आम्ही जर साधक असू तर आम्ही सर्व कर्म आमची कुणासाठी करणार, तर आम्ही परमेश्वरासाठी करणार. आणि कशासाठी करणार, तर पहिलं त्याचा संकल्प आहे की अंतःकरण शुद्ध्यर्थम अहम इदम करिष्ये. म्हणजे अंतःकरणाच्या शुद्धीसाठी मी हे सर्व कर्म करत आहे. म्हणजे आज माझ्या मनामध्ये जे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर जे जमा झालेले आहेत ते धुण्यासाठी, ते काढण्यासाठी मी हे कर्म करत आहे. दुसरा संकल्प आहे की ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम अहम इदम करिष्ये. म्हणजे ज्ञान आणि वैराग्य मिळवण्यासाठी मी हे कर्म करत आहे. आणि ह्या कर्मांच्या द्वारे, ह्या दोन संकल्पांच्या द्वारे माझं अंतःकरण शुद्ध होईल. आणि माझं ज्यावेळेला अंतःकरण शुद्ध होईल, म्हणजेच ते अंतःकरण हे मनासाठी, आमच्या आत्मज्ञानासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार होईल. आणि आत्मज्ञानाचं साधन म्हणजे मन आहे. आणि ते कसं मन आहे, तर हे असं मन आहे की जे अतिशय शुद्ध आहे, अतिशय पवित्र आहे, जे विकाररहित आहे. आणि अशाच मनामध्ये आत्मदर्शन होतं. आणि मन, आमचं मन हेच आत्मदर्शनासाठी एकमेव साधन आहे. कारण का, जर असं जर विचारलं तर जर मला माझा जर चेहरा बघायचा असेल तर माझ्या चेहऱ्यासाठी ह्या जगामध्ये दुसरं कुठलंही साधन नाही. मला इतरांचा चेहरा बघता येतो, इतरांचा देह बघता येतो, पण माझा स्वतःचा चेहरा जर मला बघायचा असेल तर मला आरशाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि मला आरशाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. तसंच जर मला आत्मदर्शन जर पाहिजे असेल, आत्मानुभूती जर पाहिजे असेल, तर महाराजांनी सुलभ आत्मज्ञाना पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये खूप छान पद्धतीनं सांगितलेलं आहे की आम्हाला आमचं मन तयार केलं पाहिजे. आणि आमचं मन हा आरसा आहे. आणि जर आरशावर जर धूळ आली असेल, आरसा जर मलिन झाला असेल, तर आम्हाला आमचा चेहरा कसा दिसेल. जर तसं जर माझ्या मनामध्ये जर राग, द्वेष, मद, मोह, मत्सर हे जर विकार असतील तर आम्हाला आमचं आत्मदर्शन होणारच नाही. आणि म्हणूनच आम्हाला जर आत्मज्ञान जर पाहिजे असेल, आम्हाला जर आत्मदर्शन जर पाहिजे असेल, तर आम्हाला आमचं मन तयार केलं पाहिजे. आणि अशाच मनामध्ये त्या आत्म्याचा साक्षात्कार होतो. आणि नारद मुनी नारद भक्तिसूत्रात म्हणतात की प्रकाशते क्वापी पात्रे इति. म्हणजे ते जे प्रकाशमान होतं, जो आत्मचैतन्य आहे, त्या साक्षात्कार तो क्वापी पात्र, म्हणजे अतिशय शुद्ध असलेल्या मनामध्ये, अतिशय पवित्र असलेल्या मनामध्ये, अविकारी मनामध्ये, सिंपल मनामध्ये त्या आत्मदर्शनाचा साक्षात्कार होतो. त्या आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार किंवा तत्वदर्शन असं आम्हाला आमचं मनच करून देतं. आणि म्हणूनच ह्याच मनाने आम्ही तिथपर्यंत पोचणार आहोत. आणि म्हणूनच मला आज इथं सांगताना, उपसंहार करताना किंवा शेवट करताना एवढंच म्हणावंसं वाटतं की आम्हाला सर्वांना ह्याच मार्गावरून चालत असताना आमचं मन शुद्ध करण्यासाठी भगवंत आम्हाला सहाय्य करोत. पूज्य गणपतराव महाराज आम्हाला सहाय्य करोत, आम्हाला कृपा आशीर्वाद देवोत. आणि आम्हाला सर्व साधकांना आमचं मन तयार करून, आमचं मन शुद्ध करून, आमचं मन पवित्र करून आम्हाला आत्मसाक्षात्कार करून देवोत, आम्हाला आत्मानुभूती करून देवोत. आणि आमचं आयुष्य, आमचं जीवन
हे अतिशय आनंदमय व्हावं, आमचं जीवन हे अतिशय शांततापूर्ण असावं, यासाठी त्यांना त्यांच्याच चरणी प्रार्थना करून आजची प्रवचन सेवा त्यांच्याच चरणी वाहतो आणि थांबतो.